नमस्कार, मी तृप्ती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत छान असे घरी केलेले चॉकलेट बदामापासून आपण चॉकलेट्स केलेले आहेत. मुलांसाठी खाण्यालाही खूप छान असतात ते आणि भन्नाट लागतात. इथे मी काजू घेतलेले आहेत आणि एक पॅनमध्ये 3 चमचे मोजून मी साखर घेतलेली आहे आणि 1 चमचा पाणी टाकलेलं आहे. साखर आपण 3 चमचे एकदम मोजून घेतलेले आहे आणि 1 चमचा आपण पाणी टाकणार आहोत. त्यानंतर हे पाणी आणि साखर त्या पाण्यात विरघळेल अशा प्रकारे आपण ते हलवून घ्यायचं आहे. आपण फक्त साखर पूर्ण विरघळून द्यायची आहे पाण्यामध्ये. साखर पूर्ण आणि या वेळेस फक्त गॅस आपला मंद आचेवरच हवा आहे. अजिबात आपण या रेसिपीला गॅस मोठा करणार नाही. मंद आचेवरच आपण ही पूर्ण रेसिपी करणार आहोत. साखर वितळल्यानंतर यामध्ये आपण आपले बदाम जे आहेत ते बदाम आपण टाकणार आहोत आणि बदाम टाकल्यानंतर ते एक 5 ते 10 मिनिटं असेच मंद आचेवर आपण भाजून घेणार आहोत. गॅस अजिबात मोठा करायचा नाही. साखरेचा पाक जर करपला तर आपले बदाम पण पूर्ण करपून जातील आणि ते चवीला चांगले लागणार नाही. मंद आचेवरच मी हे अशा प्रकारे बदाम भाजून घेत आहे. सतत हलवत राहायचं आहे. हलवल्यानंतर ती साखर जी आहे ती पूर्णपणे अशी बदामाला व्हाईट दिसत आहे पहा. अशा प्रकारे साखर पूर्ण आपली पुन्हा साखर होणार आहे आणि हळूहळू सतत ढवळत आपण हलवत हलवून घ्यायचं आहे आणि ती साखर पूर्ण विरघळून द्यायची आहे. आपल्याला ते कॅरमेलाइज करून घ्यायचं आहे. मंद आचेवर असेच आपण बदाम हलवून घेत आपण साखर पूर्ण कॅरमेलाइज करून घेणार आहोत. त्याला 20 ते 25 मिनिटाचा कालावधी लागतो. तुम्ही बघू शकता आपली साखर थोडी विरघळत आलेली आहे. आपले हे बदाम रोस्ट होत आलेले आहेत, कॅरमेलाइज झालेले आहेत छान. त्यामध्ये आपण नंतर पाण्याचा थोडाही अंश टाकायचा नाही आहे. साखर विरघळल्यानंतर मी इथे फक्त 1 चमचा अमूल बटर टाकलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तूपही टाकू शकता. ते बटर टाकून छान मी त्याला कोट करून घेत आहे. का तर ते एकमेकाला चिटकू नये म्हणून आपण हे कोट करून घेणार आहोत. बदाम छान हलवून घ्यायचे आहे. बटर टाकल्यावर मी गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर एक 5 मिनटं आपण हे असंच हलवून घेणार आहोत. बदाम मी पूर्ण थंड होण्याकरिता ठेवून दिलेले आहेत. पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये. ते पाणी मी उकळून घेत आहे आता. आणि इथे मी मॉर्डेचं डार्क कंपाऊंड वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असलं तुम्ही कॅडबरी वापरू शकता, पण कॅडबरी हवी तशी मेल्ट होत नाही. त्यामुळे शक्यतो हीच कॅडबरी म्हणजे हे डार्क कंपाऊंड तुम्ही वापरलं तर चालेल. हे मला 140 रुपयाला मिळालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही हे आणून यातला एक बाईट जो असतो तो मी आता काढून घेणार आहे. याच्यातला हा पूर्ण बाईट मी आता हे वापरणार आहे. ह्यातलं आपलं थोडंसं चॉकलेट कोट केल्यानंतर शिल्लक राहतं. सगळं पूर्ण लागत नाही, पण हे मेल्ट करण्याकरिता मी हे पूर्ण चॉकलेट घेत आहे. पाणी उकळल्यानंतर मी हे डिशमध्ये घेतलेलं आहे का आता मला व्यवस्थित हलवताही येईल. आणि हे तुम्ही बघू शकता छान चॉकलेट मेल्ट होत आहे. आपलं कॅडबरी मेल्ट झालेली आहे. लगेच मेल्ट होते कॅडबरी. अशा प्रकारे त्याच्या गाठी सगळ्या मी फोडून घेत आहे आणि मस्त मेल्ट करून घेत आहे. पाणी मी खाली उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरच मी ती डिश ठेवलेली आहे आणि डिश त्याच्यावरच ठेवायची आहे उकळत्या पाण्यावरती, म्हणजे आपलं चॉकलेट लवकर थंड होणार नाही. त्यानंतर बदाम थंड झाल्यावर मी इथे 1च चमचा फक्त कॅडबरी वितळलेली आहे ती टाकलेली आहे आणि अशा प्रकारे मी हलवून घेत आहे. पहिल्यांदा आपण 1 चमचा कॅडबरी टाकल्यानंतर अशा प्रकारे आपण हलवून घ्यायचं आणि हे सतत ढवळत राहायचं आहे. हलवून घ्यायचं आहे का तर हे एकमेकांना चिटकू नये म्हणून सतत हलवून मी हे अशा प्रकारे जेव्हा पहिली कॅडबरी आपण टाकतो तेव्हा ती पूर्ण थंड होईल. त्यानंतर आपण दुसरा 1 चमचा टाकायचा आहे.
पुन्हा ते असंच हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा 1 चमचा टाकायचा आहे. मी असं 10 ते 12 वेळा करून घेतलेलं आहे. याला थोडीशी प्रोसेस, ही लेंदी प्रोसेस आहे थोडीशी. चॉकलेट बघू शकता मी 1च चमचा टाकलेला आहे आणि हे आपण सतत हलवून घ्यायचं आहे. हलवल्यानंतर 10-12 वेळा तुम्ही केल्यावरती ते छान असे होतात. नंतर मी जे हलवलेले जे होते तेच बाजूला काढलेले आहेत आणि काही मी बदाम डीप करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे हलवून मी काढलेले आहेत. थोडेसे वेगळे, थोडं डिझाईनला वाटतात म्हणून. आणि हे जे आहेत ते मी डीप केलेले आहेत, शेवटचे राहिलेले. अशा प्रकारे तुम्ही कोटिंग करू शकता. खायला आतून बदाम कॅरमलाइज झालेले असतात, ते इतके कुरकुरीत आणि भन्नाट लागतात. बाहेरची कॅडबरी खाण्यापेक्षा हे घरी केलेले हेल्दी चॉकलेट बदाम मुलांना खूप आवडतात आणि खूप इतके छान लागतात ना. हे तुम्ही एकदा करून बघा. आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.